2 दिवसांचा जपान दौरा यशस्वीरित्या आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आता चीनला रवाना झाले आहेत। तत्पूर्वी आज सकाळी पंतप्रधानांनी आपल्या जपान दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी टोकियो इथल्या नॅशनल गव्हर्नर्स असोसिएशनशी संवाद साधला। पंतप्रधानांनी 16 प्रांतांच्या राज्यपालांशी चर्चा करत परस्परांच्या राज्य आणि प्रांतांमधल्या सहयोगाच्या संधींकडे लक्ष वेधलं। 15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेदरम्यान राज्य प्रांत भागीदारी उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून त्यानुसार पावलं उचलण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं। दरवर्षी कमीत कमी 3 राज्य आणि 3 प्रांतांच्या शिष्टमंडळांनी एकमेकांना भेट द्यावी असं सांगून भारत यात्रेचं निमंत्रण पंतप्रधानांनी दिलं। जपानचे प्रिफेक्चर्स अर्थात प्रांत तसंच भारतातली राज्य यांची आपापली ओळख आणि वैशिष्ट्ये आहेत असं सांगून राज्यांच्या विकासासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली। जपानमधले प्रांत तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि निर्मितीची खरी केंद्र असून काही प्रांतांची अर्थव्यवस्था तर काही देशांपेक्षाही मोठी असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं। कांसाई प्रांतात सुरू करण्यात येत असलेल्या व्यापार आदानप्रदान मंचाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला। आपले देश जसे परस्परांच्या साथीनं पुढे वाटचाल करत आहेत तसेच आपल्या प्रत्येक राज्य आणि प्रांतांनीही नव्या कंपन्या, नवी कौशल्य विकसित करावीत आणि परस्परांच्या नागरिकांसाठी नव्या संधी निर्माण कराव्यात असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केलं। तंत्रज्ञान, नवोन्मेष, गुंतवणूक, कौशल्य, स्टार्टअप्स आणि लघु मध्यम उद्योगात भारतातील राज्य आणि जपानमधले प्रांत यांच्यातली भागीदारी अधिक वृद्धिंगत करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली आहे। दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या जपान दौऱ्याच्या सन्मानार्थ जपानमधील सर्वात उंच स्काय टीव्ही इथं आज सकाळी योगाभ्यास करण्यात आला। जमिनीपासून सुमारे 600 मीटर उंचीवर झालेल्या या योगाभ्यासात भारत आणि जपानचे नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले। तत्पूर्वी काल संध्याकाळी या मनोऱ्यावर भारतीय तिरंग्याच्या रंगातली रोषणाईही करण्यात आली होती। सेमीकंडक्टर म्हणजे अर्धवाहक